कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाल्गुनी, काकू मग तुम्ही सगळेच माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना, म्हणून मी तेजसला यायला सांगितलं, पण तो पण तुमच्यासारखाच मला लाईटली घेतोय। काय बोलतेस तू? काय बोलू मी काकू, माझं का वागते सगळे माझ्याशी? फाल्गुनी बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। नाही काकू, मग ओके, सगळ्यात आधी तुझ्या मनात जो विचार येतोय ना, तो विचार काढून टाक की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये। फाल्गुनी, तू या घरासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस। अगं, तू घरात असतेस तेव्हाच तर हे घर हसतं, हो की नाही? नाही पण काकू मग ऐक, आधी मला सांग, तू विरोचकाला एकट्यात भेटली होतीस? नीट आठव, वशीकरणाच्या वेळी जसं विरोचक आपल्या डोळ्यात बघून काहीतरी करायचा, तसं काही करण्याचा प्रयत्न केलाय का त्याने? नाही। बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपण जे विरोचकाबरोबर नाटक करतोय की आपला रुपालीवर विश्वास बसलाय, हे नाटक करताना खूप काळजी घ्यायची। नेत्राने सांगितले की विरोचकाला नवीन शक्ती मिळाली, पण नेमकी कोणती शक्ती आहे हे कळेपर्यंत विरोचकाला एकट्यात भेटायचं नाहीये। आणि आपण हे जे नाटक करतोय ना, ते तसंच कंटिन्यू करायचं आणि तिला जराही संशय येऊ द्यायचा नाही की आपण हे नाटक करतोय। काकू मग हे सगळं बरोबरच आहे, पण विरोचकने असं काहीच नाही केलं माझ्या बरोबर। उलटा विरोचक तो खूप प्रेमाने बोलतोय माझ्याशी। हरकत नाही, पण खूप काळजी घेऊन हे नाटक कंटिन्यू करायचं। पण काकू मग खरं सांगते, मी नेत्राला ज्यूस नाही दिला होता आणि तुम्ही तू परत परत तेच बोलते, जाऊ दे ना हा विषय, राहू दे बघ। आणि तू मनात जरी आणलंस ना की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये, तर असे धपाटे घालेल, कळलं? आता खूप झालं, किचन मध्ये खूप काम आहे, तुला कामालाच लावते, दाखवते तुला सासूचा जाच कसा असतो। चल। ही बेवडी आणि फाल्गुनी माझ्यावर विश्वास बसलाय असं जे दाखवत होत्या, ते सगळं नाटक होतं। एवढी हिम्मत यांची, मला फसवतायत। ठीक आहे, वेळ आल्यावर दोघींचाही वचपा काढेन मी। त्यात आता विरोचकाला शक्ती मिळाली हे सुद्धा कळलंच असणार सगळ्यांना। हरकत नाही, ही शक्ती कुठली आहे हे तुम्हालाच काय, तुमच्या तीर्थरूपानं सुद्धा कळू देणार नाही। आणि एवढं मात्र नक्की, विरोचका, आता वेळ आली, युद्धभूमी पुन्हा पेटवायलाच हवी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।